श्री स्वामी समर्थ. 11 वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला एक दुहेरी योग जुळून आलाय. तो म्हणजे मकर संक्रांत आणि षटला एकादशी एकाच दिवशी आलेली आहे. आता हा जो योग जुळून आलाय, या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा किंवा मकर संक्रांतीच्या पूजेत काही बदल करायचा आहे का? एकादशी त्याच दिवशी आल्यामुळे एकादशीच्या उपवासात काही बदल करायचा आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यंदा 14 जानेवारी 2026ला आलेली आहे मकर संक्रांत आणि ही मकर संक्रांत दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत असणार आहे. आता याच दिवशी षटला एकादशी सुद्धा आहे आणि म्हणूनच काही खास उपाय जर या दिवशी तुम्ही केले तर त्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो. पण नक्की करायचं काय? तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीप्रमाणे करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे. एकादशीला तिळगुळ खाता येतो, त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकता, खाऊ शकता. त्यात कुठलीही अडचण नाही. पण हा जो पुण्ययोग जुळून आलेला आहे त्या पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना किंवा काही विशेष दान केलं तर तुमची अडलेली कामं पूर्ण होतील. 7 पिढ्यांचे दोष ते उपाय दूर करतील. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळते आहे. कारण षटला म्हणजे 6 प्रकारे तिळाचा वापर करणं आणि संक्रांतीलाही तिळाचं महत्त्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्याबरोबर आर्थिक स्थैर्यसुद्धा लाभतं. म्हणून या दिवशी संक्रांतीला जसं सकाळी आपण आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करायला विसरायचं नाही. श्रीहरी विष्णूंची पूजा आणि स्तोत्रांचं श्रवणसुद्धा करायचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा. या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करा. घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल. तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा. तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्यासुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूंचंच रूप आहे, त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्यामुळे जीवनात गोडवा आणि समृद्धी येते. आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे यथाशक्ती दान. संक्रांतीच्या दिवशी दानाचं खूप महत्त्व आहे. या दिवशी गरजवंतांना दान केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. दान करताना त्यात तीळ, गूळ, मिठाई, वस्त्र यांचा समावेश असावा. संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे कधीही न संपणारं अर्थात अक्षय फळ देतं, अर्थात अक्षय पुण्याची प्राप्ती करून देतं. आता षटला एकादशी पण आहे, त्यामुळे मग तिळाचा 6 प्रकारे वापर करायचा आहे. म्हणजे नक्की काय करायचं तर तिळाने स्नान करायचं, तिळाचं उटणं लावायचं, तिळाचा होम करता आला तर करायचा, तीळ तर्पणसुद्धा करायचं जे पितरांसाठी केलं जातं. तिळाचं दान, तिळाचं भक्षण असे 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्य फळ प्राप्ती होते. म्हणजेच आता 14 तारखेला तुम्हाला काय करायचे तर मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमीसारखी करतो तशीच करायची आहे. जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी एकादशीचा उपवाससुद्धा करायचा आहे आणि उपवासाला सुद्धा तिळगुळ खाल्लं तर चालणार आहे, काहीच अडचण नाही. आता मकर संक्रांत यंदाची जी आहे तर तिचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे. वासाकरता जाई घेतलेली असून पायस भक्षण करत आहे. सर्पजाती असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. आता संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणं, कठोर बोलणं, वृक्ष किंवा गवत तोडणं, गाई म्हशीची धार काढणं आणि कामविषयक सेवन करणं ही कामं करू नये असं पंचांगात सांगितलेले आहे. तर मित्रांनो, संक्रांत आणि
तिला एकादशी एकत्र आल्यामुळे हा सुंदर योग जो जुळून आलाय त्याचा लाभ हा अवश्य का भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा नक्की करा. मगाशी म्हटलं तसं विष्णू सहस्रनाम ऐका किंवा म्हणा. येत असेल तर म्हणा. जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन तिळगुळाचा नैवेद्यसुद्धा अर्पण करा. आणि दानधर्म अर्थात संक्रांतीला दानधर्माचं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला जसं झेपेल तुमच्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करण्याचा प्रयत्न करा. दानधर्माबद्दल बोलायचं असेल तर संक्रांतीच्या काळामध्ये स्त्रिया कोणत्या गोष्टीचे दान करू शकतात तर नवी भांडी, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा अशा कुठल्याही गोष्टीचे दान तुम्ही करू शकता. आपापल्या ऐपतीप्रमाणे हे दान करायचं आहे. खास करून हळदी कुंकू जे केलं जातं आणि संक्रांतीचं वाण जे वाटलं जातं त्यामागे दान करणं हाच हेतू असतो. त्यामुळे दान करताना आपण काय दान करत आहोत, ती वस्तू दुसऱ्याच्या उपयोगाला येणारी आहे का याचा विचार करूनच वाणामध्ये वस्तू निवडाव्यात. तर 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांत आणि ही मकर संक्रांत 4 राशीच्या आयुष्यामध्ये आरोग्य, धनप्राप्ती, यश या गोष्टी घेऊन येणार आहेत. कोणत्या आहेत त्या 4 राशी आणि असं काय बरं विशेष घडणार आहेत जाणून घेऊया. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत असते. ही घटना इतकी महत्त्वाची का असते माहिती आहे का? कारण सूर्याचं आपल्या आयुष्यात असणारं महत्त्व, सूर्य हा आत्म्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये आत्मविश्वास, सरकारी नोकरी, पद आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी सूर्यकृपेने मिळतात. आता जर एखाद्याच्या मूळ कुंडलीत, मूळ पत्रिकेत सूर्य जर चांगल्या स्थितीमध्ये नसेल तर मग आत्मविश्वासाची कमतरता, बोलायचं धाडस न होणं किंवा निर्णय न घेता येणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोकरीमध्ये पद आणि प्रमोशन न मिळणं, अशा काही अनुभवांना सामोरे जावं लागतं. अर्थात या सगळ्यांवर ज्योतिषशास्त्रात उपाय आहेत आणि मकर संक्रांतीपासून तुम्ही तुमचा सूर्य बलवान करण्यासाठी सुद्धा असे उपाय आणि साधना करू शकता. आता हे उपाय आणि साधना कुठली आहे ज्यामुळे सूर्य बलवान होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या शेवटी बघू. पण सगळ्यात आधी बघूया मकर संक्रांतीपासून जे ग्रहमान तयार होतंय ते कोणत्या राशींना लाभ देणारं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. मेष राशीसाठी हा काळ लाभाचा म्हणावा लागेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. शिवाय पदोन्नती किंवा पगारवाढ या संदर्भात चर्चा होण्याची किंवा ते होण्याची दाट शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमचा शोधसुद्धा यशस्वी होऊ शकतो. सरकारी क्षेत्रातील लोकांनासुद्धा फायदा होऊ शकतो. व्यवसायातसुद्धा या गोष्टीचा फायदा होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की मेष राशीच्या लोकांना चालू आहे साडेसाती, त्यामुळे कामात अडथळे येत आहेत, मन शांत नाही आहेत किंवा आरोग्याच्या काही तक्रारी जाणवत आहेत. तर हे स्वाभाविक आहे कारण साडेसाती चालू आहे. पण सूर्याची उपासना तुम्हाला या काळातही दिलासा देणारी ठरणार आहे. त्याचबरोबर जर तुमची साडेसाती चालू असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करायला विसरू नका. आता हा दानधर्म तुम्हाला तुमच्या ऐपतीप्रमाणेच करायचा आहे. तुम्ही अन्नदान करा, वस्त्रदान करा किंवा पैशाच्या स्वरूपात दान करा. जसं तुम्हाला शक्य असेल तसं दानधर्म मकर संक्रांतीला तुम्ही नक्की करा. अनाथ, असहाय्य, गरीब, वृद्ध असे जे समाजातले घटक आहेत, जे निराधार आहेत, त्यांच्यासाठी काही ना काहीतरी सेवा देण्याचा प्रयत्न नक्की करा. कारण की गोरगरिबांची सेवा केल्याने, अनाथ अपंगाची सेवा केल्याने शनी महाराज प्रसन्न होतात. त्यामुळे साडेसातीच्या काळातही दिलासा मिळतो. त्याचबरोबर सूर्यनारायणाची कृपा तुमच्यावर होणार आहे, म्हणून सूर्यनारायणाची उपासना करायला सुद्धा विसरू नका. आता 2026 हे जे वर्ष आहे ना ते मुख्यत्वे मेष राशीसाठी आत्मिक शांती मिळवण्याचं वर्ष असेल. मग ते घर असू द्या, ऑफिस असू द्या किंवा तुमच्या मित्रांचं वर्तुळ असू द्या, तुम्ही कमालीचे शांत संयमित असणार आहात. जो काही तणाव तुम्हाला साडेसातीमुळे जाणवतोय तो तणाव तुम्हाला आयुष्यभराची शिकवण देणारा असणार आहे. ग्रहमान असं सुचवते की यावर्षी तुम्ही जितका इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कराल तितकंच सुख तुमच्या भोवती रेंगाळेल. पुरस्कार किंवा कौतुकाची अपेक्षा करण्यापेक्षा
देण्याची वृत्ती ठेवा. यासाठी पैशांचीच गरज नाही, तर तुम्ही तुमचे 2 गोड शब्दसुद्धा इतरांना देऊ शकता. तुमचा वेळही इतरांना देऊ शकता. या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात. हे वर्ष तुमच्यासाठी संघर्ष, कठोर परिश्रम आणि आव्हान घेतंय. पण या सगळ्यांमध्ये जर तुम्ही पार झालात तर यश नक्की आहे. एक कठीण टप्पा सुरुवातीला येईल, म्हणून तो पार पाडल्यानंतर सुखद फळ मिळणार आहे. आता मकर संक्रांतीचे ग्रहमान लाभ देणारी आणखीन एक रास आहे, ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना सुद्धा मकर संक्रांतीपासून भाग्य अनुकूल असणार आहे. भावंडांपासून आणि पालकांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून महत्त्वपूर्ण फायदा मिळू शकेल. अध्यात्माकडे तुमचा थोडा झुकाव असेल, त्यामुळे अनेक धार्मिक यात्रा करणंसुद्धा तुमच्याकडून होऊ शकतं. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत सुरू असलेले वाद सोडवाल. जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल, त्याने तुमचं मन प्रसन्न होईल. एकंदरीत 2026चा विचार केला तर वृषभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आपलं कुटुंब आणि मित्रासोबतचे संबंध दृढ करणारं असणार आहे. तुमची खरी प्रगती तेव्हा सिद्ध होईल जेव्हा तुमच्या यशात तुमचे प्रियजन सामील असतील. त्यांना केवळ आधाराचा खांब समजू नका, तर मार्गदर्शक दीपस्तंभ माना. स्वतःला सतत प्रेरित करा, कारण यावर्षी तुम्हाला बऱ्याच अडथळ्यांवर मात करायची आहे. बाह्य जगातील गोंधळापेक्षा घरातील शांतता अधिक महत्त्वाची ठरते. आत्मचिंतनासाठी वेळ काढा. सगळ्यात महत्त्वाचं, वृषभ राशीच्या लोकांना मोठा सल्ला आहे. आळसाला दूर ठेवा. सोफ्यावर मोबाईल हातात घेऊन बसून राहण्यापेक्षा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. मग ती नवीन रेसिपी असेल, एखादा कोर्स असेल किंवा नवीन व्यायाम प्रकार असेल, असं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. पण तुम्हाला मिळणारा मोकळा वेळ हातात मोबाईल घेऊन सतत सोफ्यावर आणि बेडवर बसून घालवू नका. हे तुमच्या तोट्याचं ठरेल. 2026मध्ये जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही, तर मात्र काळ कठीण प्रसंग तुमच्यासमोर घेऊन येईल. तुमच्यात प्रचंड प्रतिभा आहे. स्वतःवर विश्वास ठेवण्याची तुम्हाला गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःचा पाठिंबा म्हणाल, तेव्हा तर जगाकडून तुम्हाला मदत मिळेलच. रागावर नियंत्रण ठेवणं मात्र आवश्यक आहे. बाकी येणारी मकर संक्रांत तुमच्यासाठी नक्कीच लाभ घेऊन येत आहे. आता वळूया पुढच्या राशीकडे, जी आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांत खूप खास ठरू शकते. या राशीची लोक त्यांच्या क्षेत्रात हळूहळू प्रगती करत यश मिळवतात आणि तुम्ही तुमच्या शत्रूवर सुद्धा या काळात विजय मिळवू शकाल. जे काही प्रलंबित काम किंवा कायदेशीर बाबी अडकल्या आहेत, न्यायालयीन प्रकरणाचा निकाल अडकलाय, त्या सगळ्या गोष्टी मार्गी लागू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकडे तुमचं पहिलं पाऊल पडू शकतं. भविष्यासाठी बचत करण्यासाठी तुम्ही चांगल्या योजना आखाल, ज्या भविष्यात तुम्हाला लाभ करून देतील. बचतीच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा असणार आहे. 2026 हे संपूर्ण वर्षच तुम्हाला खरं तर आश्चर्याचा धक्का देणारं ठरणार आहे. हे वर्ष तुमच्यासाठी विलक्षण असणार आहे. तुम्ही गेल्या काही काळापासून ज्या स्वप्नांचा पाठलाग करत होतात, ती स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या जुन्या रणनीती आणि अनुभव आता कामाला येतील. कार्यक्षेत्रातील तुमची कार्यक्षमता तुम्हाला प्रगतीचे नवे मार्ग दाखवेल. प्रत्येक दिवसाचा हिशोब ठेवा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. वर्षाच्या सुरुवातीच्या 2 महिन्यात मात्र संधी हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई करू नका आणि दुसऱ्याच्या वादात पडणं टाळा, अन्यथा विनाकारण अडचणीत सापडाल. काही काळासाठी कुटुंबापासून दूर जावं लागल्यास ती भावना मनावर हावी होऊ देऊ नका. कर्तृत्वाचा गाजावाजा करण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करून दाखवा. ग्रहमान नक्कीच तुम्हाला साथ देणारं आहे. तर या 3 राशी आहेत ज्यांना मकर संक्रांतीपासून मिळणार आहे शुभ फळ. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.